मला का सांगताय हे सगळं? सांगतोय कारण मनापासून प्रयत्न केले तर चमत्कार घडतात हे आज आम्हाला जाणवलं. जसं आम्ही आज त्या पेशंटला वाचवलंय तसंच आम्ही भाईंना पण कोमातनं बाहेर काढू शकू हा कॉन्फिडन्स आय थिंक आम्हाला दोघांनाही आता आलाय. आणि म्हणूनच म्हटलं मी सरांना की आपण जाऊया आणि मम्मींना सांगूया हे सगळं. काय तोडणाऱ्याला असं वाटतं की हाडं तोडली म्हणजे झालं सगळं, पण जोडणारा फक्त हाडं जोडत नाही, माणसंही जोडतो. झालं? सॉरी, मला आत्ता आठवलं, मला पेशंटना गोळ्या द्यायला जायचंय. मी येते. कस्तुरी, बाबा आज तुम्ही पाहिजे होतात बाबा. आज मी एका माणसाचा जीव वाचवला. हे जे माझ्याकडनं घडलंय ना हे बघायला आज तुम्ही पाहिजे होतात बाबा. कारण ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि फक्त माझ्यासाठी नाही बाबा, माझ्यासाठी, मम्मीसाठी, तुमच्यासाठी. कारण मला माहितीये मी तुम्हाला आता खात्रीनिशी कोमातून बाहेर काढू शकेन. बाबा डॉक्टर झाल्यावर मला सर्टिफिकेट मिळालं होतं आणि ते मिळतं परीक्षा देऊन, मार्क्स मिळवून. पण आज जे सर्टिफिकेट मला मिळालंय ना, कोणाचा तरी जीव वाचवल्याचं, कोणाला तरी त्याचे प्राण परत मिळवून दिल्याचं, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि हे इतक्या सहजासहजी नाही मिळत. हे आज मला कस्तुरीमुळे मिळालंय. बस एवढंच सांगायचं होतं. चला ये. कस्तुरी, ग्रेट जॉब. अगं हो, किती कौतुक करशील आता. नाही, कौतुक आत करत होते, आता मी तुझ्यावर जळतीये. का? बरं सांग सौरभ, आपण किती वर्ष एकत्र आहोत? आपण कॉलेज पासून. ते मित्रमैत्रीण म्हणून, पण असं डॉक्टर आणि नर्स म्हणून किती वर्ष एकत्र आहोत? ते काय, मी हॉस्पिटलला जॉईन झाल्यापासून एकत्रच होतो. हो ना. पण मग तेव्हापासून आजपर्यंत डॉक्टर सौरभ आणि नर्स सिंधू दोघांनी मिळून काहीतरी छान कामगिरी केली आहे अशी केस आमच्या वाट्याला, रादर माझ्या वाट्याला तरी आलेली नाही. सो यू आर लकी. एक मिनिट, तुला असं म्हणायचंय का सिंधू? काय डॉक्टर सौरभ? ओ अच्छा, असं आहे का आता? बर ओके. नर्स सिंधू, तुम्हाला असं म्हणायचंय का की आपण एकत्र कामच केलं नाहीये? डॉक्टर सौरभ, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का की मी माझी कर्तबगारी दाखवू शकलेले नाहीये? मी असं कधी म्हटलं नर्स सिंधू? सर हो, ती गंमत करतेय. अगं माहितीये मला. बरं, एनिवे, आता आम्हाला पार्टी दे. देणार ना, अरे पार्टी देणार. चल, आज तुम्हाला दोघींना अनलिमिटेड आईस्क्रीम. एक काम का नाही करत तू? आमच्या हातावर एक छोटंसं चॉकलेट ठेव ना. हा, दिलं असतं ग, पण आता यावेळेला सगळी दुकानं बंद असतील ना. हा, तुम्ही एक काम करा, आपण ना नंतर हॉटेलमध्ये जाऊ खायला. हा, मग मी मसाला डोसा खाते, ही इडली सांबार खाईल आणि तू बडीशेप खा, म्हणजे पैसे वाचतील. कंजूस. बर बोल, तुला कसली पार्टी हवी आहे मग? मला जी पार्टी हवी आहे ना ती मी वेळ आल्यावर घेईन. आत्ता जाते, मला काम आहे. बाय. एक मिनिट, तुम्ही दोघंच सक्सेस पार्टी करू शकता. एन्जॉय. बाय. मी घरी आईस्क्रीम खाणार?
काही हवंय? हे ते काय? काय नाही, आपलं सहज फिरतो आपण. सहज? हा, थोडा पाय मोकळा करायला. इथे झाडं लावलेली दिसत आहे. लाकडी बेंच आहे इथे कुठे? म्हणजे पाय मोकळे करायला, सहज फिरायला. हे काय गार्डन नाहीये. माहिती आहे ते आपल्याला, हॉस्पिटल आहे. माहितीये ना, हे हॉस्पिटल आहे, माहितीये ना. मग आता तुम्ही इथे तिथे फिरणार नाही ना? नाही ना? हे तुला पण आवडतं पिस्ता आईस्क्रीम? इनफॅक्ट मला पिस्ता आईस्क्रीमच आवडतं, आणि हे असंच गाडीवरचं. काय सांगतेस? जमते. काही म्हणालात का? नाही, मी म्हटलं की आज पहिल्यांदा मला असं वाटतंय की काहीतरी मला जमतंय. कॉफी जमली की त्या दिवशी? येस. कस्तुरी, खरं सांगू, आज ना मी डॉक्टर झाल्याचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय मला. म्हणजे परीक्षेत पहिलं आल्यावर कसं वाटतं, अगदी तसंच. ऑफकोर्स ह्यामध्ये तुझाही खूप मोठा हात आहे. सर, हा तुमचा मोठेपणा झाला, पण ह्या सगळ्याचं श्रेय फक्त तुम्हाला आहे. मी फक्त सोबत होते. अगं, सोबत महत्वाची कस्तुरी. तू माझ्या सोबत नसतीस तर मी काहीच करू शकलो नसतो, राईट? सर, तुम्हाला खरं सांगू का, आपण कुणाचा तरी जीव वाचवण्यासाठी एक महत्वाची कामगिरी बजावली आहे, हे फिलिंगच खूप भारी आहे. खरंय. अर्थात म्हणजे हा आनंद काही तुम्ही पहिल्यांदा अनुभवत नसाल. नाहीच. हे फिलिंग आहे ना, हा आनंद नेहमी होतो, पण यावेळेस मला जास्त आनंद होतोय, कारण मी हे सगळं तुझ्या बरोबर शेअर करतोय. बर कस्तुरी, उद्या हॉस्पिटलमध्ये आपला एक छोटा सत्कार होणार आहे, मला माहिती आहे, आणि तुझाही सत्कार करणार आहेत सगळे. मला याचा खूप आनंद आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सर. आणि आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. तू खूप कमी वेळात खूप काही अचीव्ह केलंस. पण राहून राहून एकच खंत वाटते. बोलली का विचारवंत कस्तुरी? हा, आता काय? हेच की भाईंच्या बाबतीत असं कधी घडणार. म्हणजे आज तुम्ही मला बोलवलत ना, तेव्हा मी VIP रूम मध्ये होते, तेव्हा इतका भयानक प्रकार चालू होता ना तिकडे. कोणता प्रकार? ते मी जेव्हा VIP रूम मध्ये गेले ना, तेव्हा तिकडे मम्मी आणि त्यांचे काही लोक मिळून एका माणसाला खूप मारत होते. तो बिचारा हात जोडत होता, गयावया करत होता, पण काही वाटलं नाही त्यांना. एखादी बाई अशी कशी असू शकते? म्हणजे त्यांचा नवरा तिकडे अशा अवस्थेत आहे बिचारा, आणि त्याच्या समोरच ते सगळं. मला इतका राग आला ना, मग शेवटी बोलले मी त्यांना, खूप बोलले. आणि सर, अहो आईस्क्रीम आपण दुसरं घ्यायचं का? नाही, ठीक आहे, ठीक आहे. कस्तुरी, मी काय म्हणतो, आपण ह्या गोष्टींचा विचार नाही केला तर नाही चालणार. म्हणजे आपण डॉक्टर आहोत आणि आपलं काम आहे पेशंटचा जीव वाचवणं, राईट? त्यामुळे आपण नको ना या गोष्टींचा विचार करूया. एनिवेज, तुझी सगळी कामं झाली असतील ना? नाही, ते ऍक्च्युली एका पेशंटना गोळ्या बदलून द्यायच्या होत्या. एवढंच ना? मी करतो की मग. तू जा घरी. नाही, अहो गोळ्या बदलून द्यायचं काम नर्सचं आहे ना सर, मी करेन. अगं पण मी करीन की. काय? सर प्लीज, माझं काम मलाच करू द्या. बरं, तू काय ऐकणार नाहीस. एनिवेज, हा निघूया, नंतर परत घरी जायला उशीर होईल. दादा लिख के रख. बॅग इथे ठेवली आहे. कसं वाटतं तुम्हाला? बरं वाटतं. हा तुमचा फोन. घरच्यांना कळवा, आणि कुणीतरी असलं तुमच्या बरोबर तर खूप बरं होईल. बरं झालं तुम्ही मोबाईल आणून दिला. तुम्हाला पडायचंय का? बरं ठीक आहे, मी येते. डॉक्टर सौरभ येतीलच.
पाटील बोलतोय. का रे, किती फोन लावायचे रे तुला? आहेस कुठे तू? हॉस्पिटल मध्ये आहे. हॉस्पिटल अजून सांगितलेलं काम झालं नाहीये तू. करतो. कधी? तुला वर पोहोचवल्यावर का? त्या सौरभला मारायला तुला पाठवलं होतं तर तू त्याच्याच हॉस्पिटल मध्ये राहतोयस होय? हा, झोपतोयस? काय चाललंय काय तुझं? आता त्याचा जीव घ्यायला वेळ लागणार नाही. कसं वाटतंय आता? आता बरं आहे. अजून 1-2 दिवस छान आराम केलात ना, बघा कसे ठणठणीत बरे होत आहे. आणि नाहीतरी डॉक्टर सौरभच्या अंडर ट्रीटमेंट चालूच आहे तुमची, सो काहीच टेन्शन नाही. तुम्हाला माहितीये, सौरभ सर खूप काळजी करत होते तुमची, खूप टेन्शन घेतलं होतं. तुमचं ऑपरेशन जेव्हा सक्सेसफुल झालं ना, तेव्हा कुठे रिलॅक्स झाले ते. आता पण 2दा येऊन गेले तुम्हाला औषधं द्यायला. सतत विचारपूस करत असतात तुमची, की अमुक केलं का, तमुक केलं का, वायटल्स चेक केले का. सौरभ सर काय म्हणतात माहितीये, जेव्हा एखादा पेशंट आपल्याकडे येतो ना, तेव्हा आपल्यावर फक्त त्या पेशंटची नाही, त्याच्या अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असते. अख्खं कुटुंब आशा लावून असतं ना, की आपल्या माणसाचा जीव आता या डॉक्टरच्या हातात आहे, तेच त्यांना वाचवू शकतात. म्हणून सतत काम करत राहायचं आणि व्यवस्थित काम करत राहायचं. सतत प्रयत्न करायचे आणि पेशंटला बरं करायचं. सरांनी पण तसंच केलं आणि तुम्हाला बरं केलं. हे अरे काय म्हणताय पाटील दादा, कसं वाटतंय आता? मॅडम, डोळे उघडलेत हो तुम्ही माझे. काय झालं? आज माझ्या हातून भयंकर घटना घडणार होती. जीवनदान देणाऱ्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करणार होतो मी. हो, काय बोलताय तुम्ही? हो डॉक्टर, मारून टाकायचं होतं मला तुम्हाला. काय? तुमच्यावर राग नव्हता माझा, पण मम्मी बरं आहे म्हणूनच तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला मी. पण डॉक्टर, तुम्ही राहू दे. देव माणूस झाला तो डॉक्टर, देव माणूस झाला. तुम्ही हात खाली ठेव. मॅडम बोलल्यात मला तुमच्याबद्दल, म्हणाले किती काळजी घेत होते तुमची डॉक्टर. माझा जीव वाचवण्यासाठी तुमच्या जीवाची जी तगमग चालू होती. ग्रेट आहात डॉक्टर तुम्ही, ग्रेट आहात, ग्रेट. हे बघा, तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली. नाही, पण तुमचा राग मम्मींवर होता ना, मग त्यांना आरामाची गरज आहे कस्तुरी. सर, हे बघ, त्यांचे मेडिसिन्स आलेत आणि इंजेक्शन देशील त्यांना. आणि सर तुम्ही उत्तर नाही दिलं. त्यांचा राग जर मम्मींवर आहे तर ते तुम्हाला का मारणार होते? सोड ना. हे बघ, त्यांचा जीव वाचला हे महत्वाचं आहे. पण प्रश्न तुमच्याही जीवाचाच आहे ना. तुम्हाला मारून त्यांना काय मिळणार होतं? आपण नंतर बोलू. नाही सर, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. त्यांचा राग मम्मीवर होता तर ते तुम्हाला का मारणार होते? सौरभ सर, पवार काकांची फाईल प्लीज बघा ना. हा, बघतो.
आलोच. सर तुम्ही उत्तर द्यायचं टाळताय का? विश्वास नाहीये का माझ्या? नर्स पूजा आल्या, तू जाऊ शकतेस. विश्वास तर आहे पण प्रश्नही पाठ सोडत नाहीये. प्रश्नाची खोटी उत्तरं देऊन विश्वास मोडण्यापेक्षा निरुत्तर राहिलेलं बरं. ओके. शिवा दादा, तुम्ही इथे काय करताय? म्हणजे छोटा भाई ते बघायला आलो होतो. तुम्ही बघायला आला होता इथे? पेशंटला कोणत्या पेशंटला बरं केलं ते? मला खरं खरं सांगा, इथे का आलाय? नाही छोटा भाई, आपला असं ते पाय मोकळे करायला आलो मी. बाग आहे ही? का आला इथे? मम्मीना सांगितलं ना मला की जा त्या पेशंटची विचारपूस करू नये म्हणून. विचारपूस का? अरे छोटा भाई, तुम्हाला माहित नसेल पण हा तुमचा जीव घेणार होता. माझा जीव? हा माणूस? हा. हे बघा, हा माझा पेशंट आहे शिवा दादा, त्यामुळे याचा जीव मी वाचवणार. अरे छोटा भाई, असं नसतं ना. तो मला काही ऐकायचं नाहीये. हे बघा, एका डॉक्टरची जबाबदारी हे पेशंटचा जीव वाचवणं नसतं, तर तो हॉस्पिटलमधनं बाहेर पडेपर्यंत त्याची काळजी घेणं सुद्धा असतं. त्यामुळे मला तुम्ही काही सांगू नका आणि इकडनं निघा. चला. थांबा. हे घ्या. पण का मला सतत असं वाटायचं की तुमचं आणि त्या मम्मींचं काहीतरी नातं आहे?